निवडणुकीची शेवटची संधी असेल आणि म्हणून सगळ्यांना माहिती यावेळी जर चुकलो तर मुकलो आणि मुंबई हातात ठेवण्यासाठी सगळे उतरत आहेत. एकच आहे, निवडणूक आयोगाने त्यांचं काम नीट करावं. अनेक ठिकाणी याद्यांमध्ये नावं मिळत नाही आहेत, याद्या बदललेल्या आहेत, अजूनही ऑब्जेक्शन घेऊनही बदललेले आहेत. लोकांना हा जो त्रास होतोय हा निवडणूक आयोग नेमकं का काम करतं, कशासाठी काम करतं, का पगार घेतं, ह्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं. आपल्या बोटावरती शाई पाहायला मिळते आहे, मात्र अनेकांच्या शाई जे आहेत ते पुसल्या जात आहे. अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने शाई पुसली जाऊ शकत नाही, असं ते ठामपणे सांगतात. बघा ह्यांची शाही पुसली गेली, बारीकशी दिसते, लिंबूनी. तर हे निवडणूक आयोगाला म्हणजे हे डोकं कोणी लावले नेमकं? आणि हे मार्कर लावायचं डोकं म्हणजे काय खेळ वाटला का? आपण शाळेत ते खोटं खोटं करायचो ना, मतदान झालं तसं वाटतं का निवडणूक आयोगाला, की मुंबई महानगरपालिकेला वाटायला लागले? मुंबईसह अनेक ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या बंद पडण्याच्या घटना घडत आहे. सातत्याने नागरिक जे ते खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात. तासन तास हा सगळा गोंधळ काय? हेच मी विचारतो ना, निवडणूक आयोग का काम करतं, कशासाठी पगार घेतं? जनतेचा पैसा ना पगार म्हणजे त्यांचा, आणि जनतेलाच त्रास होतो का? नाही सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाला? खरं तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की आता जे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे त्यांच्यासाठी एक कारण मिळालेलं आहे. त्यांना असं वाटतंय की आता ईव्हीएम मशीनसाठी जे पाडून नवीन यंत्रणा आणलेली आहे ते फक्त एक कारण आहे त्यांना. काय ना, त्यांना जनतेला त्रास झाला तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचे पण मतदार असतील ना, ज्यांची यादींचे घोळ झाले, त्यांचे पण मतदार आहेत ना, ज्यांना याद्या शोधायला लागतात. पण भाजपला हेच आवडतं, लोकांना त्रास देणं. ते त्यांना आवडतं. तुम्ही आता कोणकोणत्या ठिकाणी दौरे करणार? सगळीकडे मुंबईत. अरे आता आपण पाहतात की या ठिकाणी आदित्य ठाकरे स्वतः जे आहे त्यांचं मतदान झालेलं आहे, त्यांनी हक्क बजावलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मतदारसंघामधल्या विविध शाखेमध्ये जाऊन विविध मतदार केंद्रावरती जाऊन ते नागरिकांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आणि सोबतच एकूणच मतदानाचा कसा माहोल आहे याचा एक आढावा देखील आदित्य ठाकरे घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.